मला वाटतं मोदी साहेबांवरचा विश्वास जो आहे तो त्यांचा आता वाढलेला आहे. त्यांनी हे आरोप कोण करतं, कोण पत्र लिहितं, याचा पण जरा मला वाटतं लोकांनी आणि मीडियाने थोडंसं किती दखल घेतली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. जे लोक पत्राचाळाचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत. त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी, ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले, त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला, कोणाला एका पेशंटला, कोणाला हात देण्याचं काम, पाय देण्याचं काम, कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का, याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तपशील दिला पाहिजे. आणि मला एवढंच सांगायचं है कि पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते. सर, फाउंडेशनला जो पैसा येतो, सर फाउंडेशनला जो पैसा येतो तो ठेकेदारांकडून येतो असं देखील ते म्हणाले. अरे ह्याच्यामध्ये ना सगळं आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेला आरटीआयचा, त्या आरटीआयच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती, कोणाकडून पैसे आलेले आहेत, कोण किती पैसे आहेत अकाउंटमध्ये, कोणाच्या नावाने आलेले आहेत, हे सगळं कळतं. मला वाटतं अकलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिलं असतं ते, किंवा पंतप्रधानांना दिलं असतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही. आणि त्याच्यासाठी हे जे बिनबुडाचे आरोप जे आहे या ठिकाणी करण्याचं काम ह्यांच्याकडून चालू असतं. आणि मला वाटतं जास्त सिरियसली जे आहे ते तुम्ही मीडियाने देखील घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे तपशील तो मोगम तपशील आहे. त्याच्यामध्ये जर डिटेल यांच्याकडे असती, किंवा कोणाकडून पैसे आले, कुठल्या उद्योगपतीकडून पैसे आले, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे आले, किती घोटाळा झाला, आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही जे आहे लोकांना रोज जे आहे ते त्या ठिकाणी मदत करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो. आणि आता कुठलीच गोष्ट लपून राहत नाही आरटीआयच्या. आरटीआयमध्ये जर तुम्ही अप्लिकेशन केलं, धर्मादाय आयुक्ताकडे गेलात, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरली तुम्हाला कळतील. तेवढीच तुम्हाला जर खाज असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शोधा आणि मग या. सर हिंदी में जाना चाहेंगे सर, आरोप लगा सर संजय राउत की ओर, सर हिंदी में जाना चाहिए.